नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। बघा, जानेवारीचा हप्ता, संजय गांधी निराधार योजनेचा जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो आम्हाला कधी मिळणार आहे हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर या संक्रांती अगोदर म्हणजेच की संक्रांत आपली गोड होणार की नाही, की संक्रांतीनंतर आपल्याला हा हप्ता मिळणार आहे, वरिष्ठांकडून आपल्याला काय माहिती मिळाली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही तत्सम लाभार्थी आहेत, ज्यामध्ये की श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आले, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आले, विधवा पेन्शन योजनेवर, त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार। कारण की सर्वांसाठीच जे काही पेन्शन आहे जानेवारी महिन्याचे हे महत्त्वाचे आहे आणि हे कधी येणार, कुठपर्यंत येणार, कोणत्या तारखेपर्यंत येणार, की आता या 2 दिवसातच टाकण्यात येणार, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही जानेवारीचा हप्ता आहे याचा गाजावाजा 8 ते 15 दिवसांपासून सुरू आहे आणि हा हप्ता आपल्याला संक्रांत अगोदरच मिळणार असल्याची बातम्या समोर आलेल्या आहेत। म्हणजेच की 14 जानेवारीच्या अगोदरच आपली मकर संक्रांत जी आहे ही गोड होणार आहे असल्या बातम्या समोर आलेल्या होत्या। परंतु आता मात्र यामध्ये थोडासा घोळ वाटत आहे आणि हा जो हप्ता आहे आपल्याला कधी येणार हे आपण बघणार आहोत। तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे जे काही आदित्यताई तटकरे असतील, महिला व बाल विभागाच्या मंत्री, त्यांनी स्वतःसुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींसाठी 4500 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो जो काही डिसेंबरचा हप्ता आहे हा देण्यासाठी, आणि तो सुद्धा कधी तर 14 जानेवारीच्या अगोदरच, म्हणजेच की आता या 2 दिवसांमध्ये तो टाकण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। परंतु त्यामध्ये सुद्धा बावनकुळे सर यांनी सुद्धा सांगितलं की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे आम्ही संक्रांतच्या अगोदरच देणार आहोत आणि त्यांचं जे काही संक्रांत आहे ते आम्ही गोड करणार आहोत। परंतु यामध्ये घोळ निर्माण झाला आणि त्यामध्ये जे काही विरोधी पार्टी आहे, विरोधी जो पक्ष आहे, यांनी एक लेटर हेड लिहून, म्हणजेच की त्यांचं पत्र लिहून निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे आणि या जो काही हप्ता निधी आहे लाडक्या बहिणींचा यावर रोक लावण्याची त्यांनी सांगितलं आहे। म्हणजेच की हे अवैध आहे, निवडणुकींमध्ये अशा प्रकारचं तुम्ही पैसा देऊ शकत नाही, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून आता या रकमेवर सुद्धा हा जो निधी आहे लाडक्या बहिणींचा, म्हणजेच की डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे 2 महिन्यांचे एकत्र 3000 रुपये टाकण्यात येणार असं सांगण्यात आलं होतं। परंतु हा जो निधी आहे आता याला थोडीशी घोळ निर्माण झाला आहे यामध्ये, आणि आता हा जो निधी आहे किंवा हप्ता आहे हा वाटपास आता जरा विलंब होणार असल्याचं माहीत पडत आहे। कारण की विरोधी पक्षांनी यावर थोडासा आक्षेप घेतला आहे आणि यामुळेच आता निवडणूक आयोग याला मंजुरी देणार की नाही हे आता लवकरच माहीत पडणार आहे। कारण की या 2 दिवसात आता हे माहीत पडणार आहे। जर का या 2 दिवसात लाडक्या बहीण योजनेचे पैसे जर त्यांच्या खात्यामध्ये आले तर मग आपल्याला सुद्धा हा निधी या 1-2 दिवसामध्येच येणार आहे। म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेचा जो काही निधी आहे तो निधीसुद्धा आता जानेवारी महिन्याचा त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे, जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जर पडले तर। कारण की तुम्हाला माहीत असेल की मागे सुद्धा तुम्हाला माहीत असेल नोव्हेंबर जो हप्ता आहे नोव्हेंबरचा तो सुद्धा लाडक्या बहिणींना आलेला होता। अशाच प्रकारे निवडणुकांचा काळ हा 1-1.5 महिन्यापासून चालू आहे, परंतु थोडीशी ढील त्यामध्ये देण्यात आली होती आचारसंहितेमध्ये आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींचे पैसे आले आणि याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकला होता। आणि त्याचनंतर लगेच हे सुद्धा सांगितलं होतं की लाडक्या बहिणींचे पैसे आले आणि आता लगेचच आजपासून आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसेसुद्धा आपल्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे। आणि तसंच झालं, लाडक्या बहिणींचे पैसे आले आणि दुसऱ्याच दिवशी आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसेसुद्धा दुपारी 4 वाजल्यापासून आपल्या खात्यात येण्यास सुरुवात झाली होती आणि अशाच प्रकारे आता सुद्धा होणार आहे। परंतु यामध्ये बघा, घोळ एक आहे की विरोधी पक्षांनी जो काही आक्षेप घेतला आहे यावर आता निवडणूक आयोग काय करणार आहे हे आता पाहण्याजोगं राहणार आहे। जर त्यामध्ये त्यांनी ढील दिली आणि लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहे संक्रांत अगोदर जर आले तर आपलासुद्धा निधी संक्रांत अगोदरच आपल्या खात्यामध्ये येणार आहे, हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आता एक गोष्ट इथं आणखीन जाणून घेण्यासारखी आहे की शासन निर्णय अजूनही आलेला नाही आहे। बघा, नोव्हेंबरचा जो काही हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला होता त्याचासुद्धा शासन निर्णय काढण्यात आला नव्हता आणि डायरेक्टली जे काही निधी आहे तो त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आला होता। परंतु जे काही संजय गांधी निराधार योजना आहे या योजनेचा सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता आहे तो नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सुद्धा शासन निर्णय काढण्यात आलेला नव्हता आणि तो शासन निर्णय न काढता
तसेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते आणि आतासुद्धा असंच होणार आहे. शासन निर्णय निघणार नाही, कारण की निवडणुकांचा पिरियड चालू आहे आणि आता या 2 दिवसांमध्ये शासन निर्णय आता निघणारच नाही आहे. डायरेक्टलीच पैसे जे काय आहेत तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत. आणि जर असं नाही झालं, कारण की घोळ चालू आहे तुम्हाला आधीच सांगितलं आहे, आणि जर आपल्याला मकर संक्रांतीपर्यंत हे जर पैसे आले नाही तर मग आपल्याला असं समजायचं आहे की निवडणुकीनंतरच आपल्याला जो काही निधी आहे तो आपल्याला मिळणार आहे. आता निवडणुका कधी चालणार आहेत? 15 तारखेपर्यंत निवडणूक आहे, त्यानंतर 16 तारखेला त्याची मतमोजणी आहे. मग मतमोजणी झाल्यावर लगेचच 17 ते 18 तारखेपर्यंत हे जे काही अनुदान आहे सर्व योजनांचं त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामध्ये की लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल, या सर्वांचे जे काही निधी आहे तो राहिलेला आहे, तो निधी 17 ते 18 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात होणार आहे. आता हे स्पष्ट चित्र झालेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगून देतो की या 2 दिवसात जर पैसे आले नाही, निधी आला नाही, तर मग आपल्याला 17 ते 18 या तारखेदरम्यान आपला जो काही निधी आहे डिसेंबर महिन्याचा सर्व संजय गांधी निराधार योजनेतील बांधवांना मिळणार आहे. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जो काही निधी वाटपाचा कार्यक्रम असतो आणि त्याची जी काही सुरुवात होत असते त्या अगोदर जे काही नेते मंडळी असतात, ज्यामध्ये की खुद्द मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्याचबरोबर महिला व बाल विकासाच्या मंत्री आदित्यताई तटकरे असतील, बावनकुळे सर असतील, या सर्वांनी लाडकी बहीण योजनेचे जे काही निधी वाटपासाठी जे काही पैसे त्यांना आलेले आहेत, म्हणजेच की 4,500 कोटी रुपयांचा जो काही निधी आलेला आहे आणि ते टाकण्याबाबतचे जे काही त्यांचे वक्तव्य असतील, अलग अलग ठिकाणी त्यांच्या रॅलीमध्ये ते काही लाडक्या बहिणींसाठी जे सांगतायत, म्हणजेच की आम्ही पैसे वाढवून देऊ. एकनाथ शिंदे सर यांनी सांगितलं आहे की 2100 रुपये आम्ही करणार आहोत लवकरच, म्हणजेच की असं समजून घ्या की या 2-4 महिन्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे काय आहेत ते वाढवून मिळणार आहेत. त्यांना 2100 रुपये आता मिळणे चालू होणार आहे. मग जर असं झालं तर आमचे जे काही संजय गांधी निराधार योजनेमधील बांधव आहेत, ज्यामध्ये की वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला आहेत, तर या सर्व निराधार बांधवांनासुद्धा या अनुदानाची वाढ करणं सरकारला गरजेचं आहे. कारण की त्यांनासुद्धा अपेक्षा आहे की आपली जे अनुदान आहे, आपलं जे काही आपल्याला जे काही निधी मिळतो तो आपल्याला वाढवून दिला पाहिजे सरकारनं. कारण की दिव्यांग बांधवांना तर अनुदान वाढ झालेली आहे, परंतु बाकी इतर जे निराधार बांधव आहेत त्यांना अनुदान वाढ झालेली नाही आहे. तर मग लाडक्या बहिणींचं जर काय अनुदान वाढलं, जर त्यांचा निधी वाढला, तर संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांनासुद्धा त्यांचं जे काही अनुदान आहे हे 2100 रुपये, कमीत कमी 2100 रुपये त्यांना सरकारनं करावं अशी सुद्धा अपेक्षा सर्व बांधवांची आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपले पैसे वाढले पाहिजे की नाही, आपल्याला अनुदान वाढ झाली पाहिजे की नाही, याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ खूप जे काही अधिकारी असतील, संजय गांधी निराधार योजनेमधील पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनासुद्धा माहीत पडेल की भविष्यात जर लाडकी बहीण योजनेचे निधी वाढला तर संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना सुद्धा त्यांचा निधी जो आहे तो वाढवून देणं सरकारचं काम आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.